या ठिकाणी भारताच्या कर्तृत्वाचा पडदा काचेसारखा पांढरसूट असला की त्या पाहणाऱ्याला स्वतःचे व इतरांचेही प्रतिबिंब स्वच्छ दिसते, अशीच प्रतिभा लाभलेले आजचे मार्गदर्शक प्राध्यापक मान्य अब्दुल सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन करावं. अब्दुल सर. सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान बोंदर सर, इयत्ता 10वीला शिकवणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय श्रीमती ठाकूर मॅडम, सन्माननीय त्रिपाठी सर, सन्माननीय वेदपाठक सर, सन्माननीय खापे सर, सन्माननीय शिंदे सर, व्यासपीठावरील तेरखेडा गावची माजी सरपंच आणि गणेश विद्यालयातील सेवानिवृत्त सेवक, आवर्जून या ठिकाणी आज या निरोप समारंभासाठी हजर झालेले जितू मामा, उपस्थित सर्व शिक्षक बांधव, भगिनी, ज्यांना निरोप देण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत, असे इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे निरोप देण्यासाठी आवर्जून हजर आहेत, असे इयत्ता 9वीचे सर्व विद्यार्थी, आज ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं अशा प्रकारचे योगदान दिलं, असे कर्मवीर मामासाहेब जगदाळे मामा यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. विद्यार्थ्यांनी सुंदर अशा प्रकारचं मनोगत, आपल्या भावना, आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. येथून दूर जाताना डोळे भरून आले, येथून दूर जाताना डोळे भरून आले, येथून दूर जाताना का दुःख आज झाले. येथून दूर जाताना डोळे भरून आले, येथून दूर जाताना का दुःख आज आले. वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही, वेळ ही इथंच थांबून जावी असं का घडत नाही. येथून दूर जाताना पाऊल शाळेबाहेर पडत नाही, येथून दूर जाताना पाऊल शाळेबाहेर पडत नाही. परंतु या शाळेच्या गेटच्या बाहेर एक अदृश्य अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला खुणावतीये. गेटच्या लवकर बाहेर पडा म्हणून तुम्हाला ती गोष्ट खुणावतीये. आणि ती जर गोष्ट कोणती असेल तर एक गोंडस अशा प्रकारचा शब्द अलीकडच्या काळामध्ये वारंवार पुन्हा कानावरती पडणारा, तो म्हणजे आपलं करिअर. आता त्या दिशेनं तुम्हाला वाटचाल करायची आहे आणि म्हणून तुम्हाला शाळा सोडून द्यावी लागणार आहे. हिंदीमध्ये म्हणतात, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. चांगलं करिअर जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर निश्चित या ठिकाणी शाळा सोडून गेल्याशिवाय ती गोष्ट होऊ शकणार नाही. मग करिअर म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणतात? खूप पैसा मिळवणं म्हणजे करिअर? मुळीच नाही. खूप काम करणं म्हणजे करिअर? अजिबात नाही. खूप मोठी प्रसिद्धी मिळवणं म्हणजे करिअर? अजिबात नाही. मग करिअर म्हणजे नेमकं काय?
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची आवड, स्वतःची क्षमता आणि आनंद आणि गुणवत्तेमुळं आपली वरवर होत जाणारी प्रगती म्हणजे खऱ्या अर्थानं करिअर असतं. एक सर्कस होती. त्या सर्कशीमध्ये वाघाचे आणि सिंहाचे प्रयोग व्हायचे. आणि मग एके दिवशी त्या सर्कसमध्ये एक तुमच्याच वयाचा मुलगा एका छोट्याशा कुत्र्याच्या पिलाला घेऊन त्या सर्कसमध्ये गेला. मॅनेजर जवळ गेला आणि मॅनेजरला म्हणाला की मॅनेजर साहेब, उद्याचा पहिला शो या कुत्र्याचा करावा. मॅनेजर म्हणला, खुळायस का? इथं लोक कुत्र्याची पिलं पाहायला येत नाहीत, इथं वाघ आणि सिंह पाहायला लोक येतात. तसा तो म्हणाला, एकदा बघा तरी. आणि म्हणून त्याच्या जवळ पियानो होता, तो पियानो काढला, त्या कुत्र्याच्या पिलाच्या समोर ठेवला. आणि गंमत अशी झाली की कुत्र्याचं पिलू समोरचे 2 पाय त्या पियानोवरती ठेवू लागलं आणि वाजवू लागलं. एवढा सुंदर ते पियानो वाजवू लागलं की त्याला तो एवढा आवडला. त्या मॅनेजरनं सरळ सरळ मालकाकडे त्या मुलाला घेऊन गेला आणि मालकाला सांगितलं की मालक, उद्याचा पहिला प्रयोग हा पिलाचा होईल. एवढं बोलतात न बोलतात तोपर्यंत त्या पिलाची आई दरवाजातून सरळ सरळ यांच्या दिशेनं आली. पहिला त्या कुत्र्याच्या पिलाच्या आईनं पहिला पंजा त्या पियानोवरती मारला आणि पटकन त्या पिलाला आपल्या तोंडामध्ये धरलं आणि सरळ दरवाजातून बाहेर निघून गेले. मॅनेजर म्हणला, का रे, असं का झालं? त्यावेळी तो मुलगा म्हणाला, ये इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्या सुद्धा बाबतीमध्ये असंच होतं. डॉक्टर का झाला? आई म्हणाली म्हणून डॉक्टर झालो. इंजिनियर का झाला? वडील म्हणाले म्हणून इंजिनियर झालो. व्यापारी का झाला? माझे काका व्यापारी आहेत म्हणून मी व्यापारी झालो. नेमकं आपण काय करतोय हे आपल्यालाच कळत नाही. आणि म्हणून बाकीच्यांच्या इच्छेपेक्षा सगळ्यात महत्वाची आपली इच्छा असते. आणि यासाठी जर तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर खऱ्या अर्थानं हेच तुमचं वय आहे की आपलं ध्येय निश्चित करण्याचं. ध्येयापासून आपण कदापिही विचलित होता कामा नये. जो जीवनामध्ये यशस्वी कोण होतो? जो आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही तो खऱ्या अर्थानं जीवनामध्ये यशस्वी होत असतो. अर्जुनाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. अर्जुनाला जर विचारलं तुला समोर काय दिसतंय, तर अर्जुन म्हणायचा, मला पक्षी दिसत नाहीये, मला पक्षाचा डोळा दिसतोय. एवढी एकाग्रता या अर्जुनाकडे होती. तसं यशस्वी कोण होतो? तर जो आपल्या ध्येयावर खऱ्या अर्थानं प्रेम करतो तो यशस्वी होतो. आणि म्हणून याच वयामध्ये तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो, डॉक्टर व्हावं का, इंजिनियर व्हावं का, नेमकं काय व्हावं, व्यापार करावा का, नेमकं काय करावं काही कळत नाही. आत्ताच याच वयामध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे. 2 भाऊ होते. त्या 2 भावापैकी एक छोटा असणारा भाऊ एके दिवशी मोठ्या भावाकडे त्याला भेटायला जातो. दारामध्ये त्याचे असणारे नोकर त्याला म्हणतात, काय काम आहे? तर तो छोटा भाऊ म्हणतो की मला माझ्या मोठ्या भावाला भेटायचं आहे. त्यावेळी तो नोकर म्हणतो, थांबा थोडं जरा, ते विष्णूची पूजा करतायत, एक अर्ध्या तासानंतर त्यांची पूजा संपेल, त्यावेळी तुम्हाला ते भेटतील. ठीक आहे म्हणलं, काही हरकत नाही. आणि त्या दारामध्येच तो तिथं थांबतो. जवळच एक फावडं पडलेलं असतं आणि त्या फावड्यानं म्हणतो आता अर्धा तास काहीतरी करावं म्हणून एक खड्डा खोदतो. अर्धा तास होतो, एक खड्डा पूर्ण होतो. पुन्हा त्या नोकराला विचारतो, झाली का पूजा दादाची? त्यावेळी तो नोकर म्हणतो, थांबा, आता विष्णूची संपली आहे, आता महादेवाची पूजा करतायत, किती वेळ लागेल? अर्धा तास लागेल. पुन्हा दुसरा खड्डा खोदत बसतो. अर्धा तास होतो, पुन्हा विचारतात, झाली का पूजा? त्यावेळी तो पुन्हा या ठिकाणी म्हणतात की थांबा जरा, सरस्वतीची पूजा करतायत, आणखीन अर्धा तास लागेल. गंमत अशी झाली, 1 डझनभर खड्डे खांदून झाले
आणि तिकडं डझनभर देवांची पूजा झाली. आणि डझनभर देवांची पूजा झाल्यानंतर तो मोठा भाऊ बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर म्हणतो, बोल काय काम आहे आणि हे काय केलंय दारामध्ये, हे खड्डे कशासाठी खोदले. त्यावेळी लहान भाऊ म्हणतोय, काय नाही, तुझ्या दारात पाणी लागतंय का ते बघितलं. त्यावेळी तो मोठा भाऊ म्हणाला, अरे तुला पाणीच हवं होतं तर हे 12 खड्डे खोदायची काय गरज होती. एकच जर तू खड्डा खोदला असता तर तुला आतापर्यंत पाणी मिळालं असतं. अरे वेड्या, हेच सांगायला मी तुझ्याकडे आलोय. तू जर एका देवाची पूजा केली असती ना तर आतापर्यंत तुला देव प्रसन्न झाला असता. तसं तुम्ही सुद्धा एक ना धड 12 चिंध्या अशी अवस्था होण्याच्या अगोदर तुमचं ध्येय निश्चित करा. मला माझ्या जीवनामध्ये काय व्हायचंय, मी काय झालं पाहिजे, माझ्यामध्ये कुवत काय, माझ्यामध्ये क्षमता काय, हे खऱ्या अर्थानं तुम्ही ओळखलं पाहिजे आणि ते तुमचं काम आहे. सैफ अली खान गेल्या महिन्यामध्ये त्याच्यावरती शस्त्रक्रिया झाली आणि शस्त्रक्रिया संपल्यानंतर तो शुद्धीवरती आला आणि शुद्धीवरती आल्यानंतर डॉक्टरांना त्यानं 2 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न होता की मी आता शूटिंग करू शकेन का. दुसरा प्रश्न होता, मी आता जिमला जाऊ शकेन का. कोणी मारलं, कोणी हल्ला केला, त्याला काय शिक्षा करायची हे सगळं बाजूला झालं. एवढा तो ध्येयावर प्रेम करणारा लक्षात ठेवा. माझं काम काय, मी काय करतोय याच्यासाठी त्यानं, आणि माझं काम हे मला पुढं करता येईल का, हे पहिले 2 प्रश्न त्यानं शुद्धीवर आल्याबरोबर विचारले. एवढं ध्येयावरती या ठिकाणी प्रेम करायला शिकलं पाहिजे. या ध्येयाच्या जोडीला कष्ट करणं ही आजची काळाची गरज आहे. संत बहिणाबाई इयत्ता 4थी पास होत्या तरी सुद्धा त्यांना कळत होतं. संत बहिणाबाई कवितेमध्ये म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. कष्टाशिवाय या जगामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट मिळू शकत नाही. ही सत्यस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या कष्टाबरोबर आपल्याकडे निर्णय क्षमता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला अनेक मुलं म्हणतात की माझी परिस्थिती नाही. एक मुलगा असा होता की ज्याला फुटबॉलची खूप आवड होती, फुटबॉल खेळायची खूप आवड होती, परंतु फुटबॉल मात्र मिळत नव्हता. त्याचे वडील चप्पल बूट तयार करायचं काम करायचे, फुटबॉल मिळत नव्हता. त्यानं काय केलं, स्वतःचा एक पायमोजा घेतला, त्या पायमोजामध्ये कागद चिंध्या टाकल्या, त्याचा बॉल तयार केला आणि त्या बॉलवरती तो फुटबॉल खेळत होता. तो मुलगा एक दिवस जागतिक फुटबॉलपटू बनला. त्याचं नाव आहे पेले. म्हणजे परिस्थिती माणसाच्या आड येत नसते, मार्ग काही आपल्याला काढता येतो. आपल्याकडे निर्णय क्षमता सुद्धा तितकीच स्ट्रॉंग असली पाहिजे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा कोण आहे. छान, नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती आहे. पण त्यानंच का पहिलं पाऊल ठेवलं हे मात्र आपल्याला माहित नाही. त्यानंच का पहिलं पाऊल ठेवलं. ज्यावेळी यानामध्ये 3 लोक होते, यानामध्ये 3 जण होते आणि त्यांना पृथ्वीवरून आदेश मिळत होते. त्या आदेशानुसार त्यांचं काम चालू होतं. या नील आर्मस्ट्रॉंगच्या पुढं एक दुसरा एक पायलट होता आणि पृथ्वीवरून आदेश मिळाला गो. परंतु त्या पायलटनं क्षणभर विचार केला, मी जर पहिलं चंद्रावरती पाऊल ठेवलं, कारण काय याच्या अगोदर कुणीच पाऊल ठेवलेलं नाही, मी जर पहिलं पाऊल ठेवलं तर मी जळून जाईल का, माझा जळून नाश होईल का, माझ्या देहाचं काय होईल, माझ्या करिअरचं, माझ्या जीवनाचं काय होईल. हा क्षणभर त्यानं विचार केला आणि खालनं सगळे त्या यानाला पाहत होते. हा काही पाऊल टाकत नाही हे ज्यावेळी या खालच्या पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञाच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं नेक्स्ट गो. नेक्स्ट गो म्हणल्याबरोबर या नील आर्मस्ट्रॉंगनं कसल्याही क्षणाचाही विचार न करता पहिलं पाऊल चंद्रावरती ठेवलं आणि जगामध्ये त्याचं नाव झालं चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा नील
एलन आर्मस्ट्रॉंग हा जगात नावारूपाला आला. म्हणजे निर्णय क्षमता सुद्धा आपल्यासाठी किती महत्वाची असते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वयाच्या 10व्या वर्षी इलॉन मस्क नावाचा व्यक्ती नाव ऐकलं असेल. वयाच्या 10व्या वर्षी ज्यानं ओळखलं की आपल्याला कम्प्युटरमध्ये रस आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यानं एक गेम तयार केला कम्प्युटरवरती. बघा, तुमच्यापेक्षा कमी वय. वयाच्या 12व्या वर्षी एक कम्प्युटरवरती त्यानं गेम तयार केला. त्यावेळी त्यानं तो गेम एका कंपनीला $500 विकला. ही त्याच्या आयुष्यातली पहिली कमाई होती. आणि तोच इलॉन मस्क आज गेल्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2025 यावेळचा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून तो गणला गेला आहे. तो इलॉन मस्क टेस्ला कंपनीचा CEO आणि संस्थापक आहे. जर सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला आहे. त्याचे वडील पायलट होते. एवढं लहान असताना त्याला शाळेतल्या मुलांनी मारलं होतं की जवळपास तो अर्धमेला झाला होता. तरी सुद्धा तो थांबला नाही, चालत राहिला आणि जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून तो आज नावारूपाला आलेला आहे. हे सगळं करत असताना थांबू नका, चालत राहा. ध्येय निश्चित करा आणि ध्येयाच्या दिशेनं चालत राहा. आपली वाटचाल करत राहा. मी ज्यावेळी शाळेमध्ये होतो त्यावेळी आम्हाला एक गुरुजी आमची एक गोष्ट सांगायची. एक असतो ससा आणि एक असतं कासव. सशाची आणि कासवाची शर्यत लागते. ससा वेगानं पळायला लागला. पाठीमागं फिरून सशानं पाहिलं तर कासव काही कुठं दिसत नव्हतं. रस्त्याच्या कडेला एक भलं मोठं झाड होतं. त्या झाडाची सुंदर अशा प्रकारची गार सावली पडलेली होती. ती सावली सशानं पाहिली आणि म्हणला थोडंसं इथं थांबूया. कासव आणखीन खूप पाठीमागे. ससा बसला. बसल्या बसल्या कसा झोपी गेला हे सुद्धा त्याला कळलं नाही. आणि कासव हळूहळू हळू पाठीमागून आलं. ससा झोपलेला पाहिला. सशाला ओलांडलं आणि पुढे गेलं आणि शर्यत जिंकून रिकामं झालं. आणि मग आमचे गुरुजी म्हणायचे, समजलं का, थांबला तो संपला. गुरुजींची गोष्ट संपली पण माझी मात्र संपली नाही. पुस्तकातली गुरुजींची गोष्ट संपली. हारलेला ससा उद्विग्न झाला, दुःखी झाला. अरे माझ्यासारखा पळणारा मीच आणि मी शर्यत हारलो. ससा कासवाकडे गेला आणि कासवाला म्हणाला, आणखीन एकदा मला जरा शर्यत लावायची आहे. तसं कासव म्हणाल, अरे वेडायस का, एकदा हारलास बस शांत, आता कशाला शर्यत लावतो. ससा मला नाही म्हणाला, मला आणखी एकदा तुझ्या बरोबर शर्यत लावायची आहे. कासव म्हणाला, काही हरकत नाही, मला माहिती आहे हा कशामुळे हारलाय, झोपीमुळे हारलाय, मी फक्त झोपणार नाही. पुन्हा शर्यतीला सुरुवात झाली. आता मात्र ससा सावध झाला होता. सशानं जी शर्यतीला सुरुवात केली ती शर्यत जिंकूनच रिकामा झाला. पुन्हा कासवाला वाटलं, असं आहे का, गोष्ट इथंही संपली नाही. कासव पुन्हा सशाकडे गेलं, अरे मला आणखीन एकदा शर्यत लावायची आहे. ससा म्हणाला, अरे वेडायस काय, एकदा झोपलो म्हणजे काय झालं, 17 बारे काय पेंड आहे काय. तरी कासव म्हणाल, काही हरकत नाही, पण मला शर्यत लावायची आहे. ससा म्हणाला, काही हरकत नाही. कासव म्हणाला, मार्ग मात्र आता मी काढणार. ससा म्हणाला, काही हरकत नाही, UP मधून काढ, नाही तरी बिहार मधून काढ, कुठूनही मार्ग काढ, माझी याची तयारी आहे, माझ्यासारखा वेगवान मीच आहे, तुला कधीच मी जिंकू देणार नाही. आणि मग कासवाच्या म्हणण्याप्रमाणे मार्ग काढला. शर्यतीला पुन्हा सुरुवात झाली. ससा एवढा वेगानं धावायला लागला, एवढा वेगानं धावायला लागला, धावत धावत गेला आणि एकदम धपकन थांबला. कारण पुढं भली मोठी नदी होती. कासव हळूहळू पाठीमागून आलं, नदीच्या जवळ आलं, नदीमध्ये डुबकी मारली, पुढच्या तीरावरती गेलं आणि शर्यत जिंकून रिकामं झालं. ससा मात्र तिथंच. गोष्ट इथंही संपली नाही. ससा कासवाकडे गेला.
बघा, ससा कासवाकडे गेला आणि ससा कासवाला म्हणाला, एक लक्षात ठेव, आजपासून आपण दोघे एकमेकांचे मित्र. जिथं डोंगर आडवा येईल तिथं तू माझ्या पाठीवरती बसायचं, जिथं नदी आडवी येईल तिथं मी तुझ्या पाठीवरती बसणार. असं जर आपण चालत राहिलो तर जगात सगळ्यात पुढं आपणच असू. आजपासून आपण दोघं एकमेकांचे मित्र. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा मैत्रीचं स्थान खूप महत्वाचं आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, पक्ष, धर्म, लिंग, भेद या सगळ्यांच्या पुढे जाऊन जर एक नातं आहे, ते नातं जर कोणतं असेल तर ते म्हणजे मैत्रीचं नातं आहे. सगळ्यांच्या पुढे जाणारं, की ज्या नात्यामध्ये मित्र गरीब नसतो, मित्र श्रीमंत नसतो, मित्र मंद नसतो. कारण तो कसाही असो, जोपर्यंत तो आपल्या बरोबर असतो ना, तोपर्यंत दुःखाचे दरवाजे आपल्यासाठी बंद असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक तरी या ठिकाणी मित्र असला पाहिजे. मला वाटतं इथं सगळ्यांनाच मित्र असतील. कोणाकोणाला मित्र आहेत हात वर करा. मुलींना जर मैत्रीण असेल तर हात वर करा. इकडं त्रिपाठी सरांनी सुद्धा हात वर केलाय. हात खाली घ्या. 2-4 हात मात्र खालीच दिसले मला. ज्यांचे हात खाली आहेत त्यांच्यासाठी सांगतो काय करायचं ते. आता हे कार्यक्रम संपल्यानंतर घरी जायचं, कपामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यात एकदा उडी मारायची. एक तरी या ठिकाणी मित्र असला पाहिजे. कारण त्याचं एक उदाहरण सांगतो. त्याचं एक उदाहरण, एका व्यक्तीचं घर जळालं होतं, पूर्ण घर जळून खाक झालं. त्याला भेटायला अनेक त्याचे नातेवाईक आले, शेजारी पाजारी आले आणि प्रत्येक येणाऱ्यानं विचारायचं, क्या क्या जला, क्या क्या जला. प्रत्येकानं विचारायचं आणि मग यानं सांगायचं, हे जळालं, ते जळालं, ते जळालं. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्याचा एक जिवलग अशा प्रकारचा मित्र आला आणि त्यानं मात्र या सगळ्यांच्या उलट प्रश्न विचारला. तो प्रश्न होता, क्या क्या बचा. तो म्हणाला, सब जल गया, बाकी बचा ही तो क्या, मैं बचा हूं. त्यावेळी मित्रानं गळ्याला मिठी मारली. गले लगा कर कहा, तू बचा ना तो जला तो क्या है. तू वाचलाच, काहीच जळाले नाही. लक्षात ठेव, हे सगळं तू पुन्हा उभं करू शकतोस. एवढा धीर देणारा मित्र असतो. आणि म्हणून प्रत्येकाला एखादा तरी चांगला मित्र असणं गरजेचं असतं. आता मी तुमच्या मुख्य न्यूनगंडाकडे वळतो थोडस. अनेकांना असं वाटतं की सर स्टेजवरून बोलताना खूप चांगलं बोलतात, इंजिनियर व्हा म्हणतात, डॉक्टर व्हा म्हणतात, व्यापारी व्हा म्हणतात, पण काय करावं सर, तुम्ही इंजिनियर व्हा म्हणता, मला इंग्रजी येत नाही. कोण म्हणतं मला इंग्रजी येते पण गणित येत नाही. कोण म्हणतं मला गणित येते पण विज्ञान जमत नाही. कोण म्हणते मला हिंदी जमत नाही. अशा प्रकारचे न्यूनगंड आपल्या मनामध्ये निश्चित असतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी जमत नसतात. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी जमत नसतात. बच्चनला कधी षटकार मारता येतो का? कधीच मारता येत नाही. विराट कोहली कधी गाऊ शकतो का? त्याला कधी गाता येत नाही. सचिन तेंडुलकर कधी डान्स करतो का? आणि एवढंच नाही, सचिन तेंडुलकर 12वी मध्ये असताना इंग्रजीमध्ये नापास झाला. इंग्रजीमध्ये नापास होणारा सचिन तेंडुलकर 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, इंग्रजीच्याच पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्यावरती पाठ आला. का? फक्त षटकार मारण्याचं, क्रिकेट खेळण्याचं कौशल्य त्याच्याकडे होतं. जे आपल्यामध्ये कौशल्य आहे त्या कौशल्याचा विकास करत चला, आपल्या काहीच कमी पडणार नाही. एक महाराष्ट्रामध्ये एक मंदिर होतं, ज्या मंदिरामध्ये बाहेरचे अनेक पर्यटक दर्शनासाठी येत होते. आणि मग एक दिवस त्या मंदिराच्या ट्रस्टनं ठरवलं की मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलं पाहिजे. कारण बाहेर देशातले पर्यटक अनेक येत होते, संवादाची अडचण येत होती. आणि त्याच मंदिरामध्ये एक घंटा वाजवणारा एक 55 वर्षाचा कामगार होता. तो कामगार म्हणाला, आपल्याला काही गरज नाही, घंटा काय कुठे इंग्रजीमध्ये वाजवत असतात काय. परंतु काही दिवस गेले आणि ते लोन त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलं. त्याला म्हणाले, तुला इंग्रजी येते का, शिकलास का?
नाही, उद्यापासून कामावर यायचं नाही. कामावरून काढून टाकलं. तो घरी गेला. काय करावं त्याला काही कळेना. क्षणभर त्याने विचार केला आणि ठरवलं, आपलं हे मंदिर खूप मोठं आहे, अनेक पर्यटक मंदिरामध्ये येतात, परंतु मंदिराच्या जवळ कसल्याही प्रकारचं हॉटेल किंवा साधी चहाची सुद्धा सोय नाही. आपण काय करूया, एक चहाची बारकी टपरी तिथं टाकूया. आणि त्यानं काय केलं, त्या चहाची टपरी त्या मंदिराच्या जवळ टाकली. बघता बघता टपरीचं छोट्या हॉटेलात रूपांतर झालं. बघता बघता छोट्या हॉटेलाचं मोठ्या हॉटेलामध्ये रूपांतर झालं. मोठ्या हॉटेलाचं बघता बघता 3 स्टार मध्ये रूपांतर झालं. बघता बघता ते हॉटेल 5 स्टार झालं. आणि एक दिवस एक परदेशी पर्यटक त्या ठिकाणी आला. आणि परदेशी पर्यटक आल्यानंतर त्याला तिथलं मॅनेजमेंट एवढं आवडलं की त्या पर्यटकाने विचारलं, एवढं सुंदर हॉटेल कोणाचं आहे, याचा मालक कोण आहे. तसा मॅनेजर मालकाकडे गेला. मालक, तुम्हाला एक जण भेटायला कोणीतरी आलंय, आपला हॉटेल त्याला खूप आवडलंय आणि तो तुम्हाला बोलायचं म्हणतोय. मालक त्या पर्यटकाच्या समोर आले. मालक मराठीमध्ये बोलत होते, पर्यटक इंग्रजीमध्ये बोलत होता. पर्यटक काय बोलतोय हे मालकाला कळत नव्हतं. मालक काय बोलतात हे त्या पर्यटकाला कळत नव्हतं. तसा तो मॅनेजर पुढे आला आणि मॅनेजर म्हणाला, काय मालक, एवढ्या हॉटेलचे तुम्ही मालक आहात आणि तुम्हाला साधं इंग्रजी बोलता येत नाही. त्यावेळी तो मालक त्या मॅनेजरला म्हणाला, तू गप बस, मला जर इंग्रजी आलं असतं तर मी आज त्या मंदिरामध्ये घंटा वाजवत बसलो असतो. म्हणजे प्रत्येक विषय यावाच असं काही नसतं. प्रत्येक विषय यावाच असं काही नसतं. जे येतंय त्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढे जाता येतं. आपल्या शाळेतले खापेसर कधी गाणं म्हणलेलं बघितलं का? पण ज्यावेळी गणित त्यांच्या समोर येतं त्यावेळी गणित थरथर कापायला लागतं. का तर ते चिरफाड केल्याशिवाय ते गणिताचे राहत नाही. भालेराव सर आहेत, त्यांना कधी डान्स करता येत नाही. बघितलं का डान्स करताना? नाही बघितलं. पण ज्यावेळी ते वर्गामध्ये जातात त्यावेळी इतकी मराठीमधली सुंदर कविता गातात की समोरची मुलं तर मंत्रमुग्ध होतात, पण बाजूच्या वर्गातले शिक्षक आणि मुलं सुद्धा मंत्रमुग्ध होतात. एवढी त्यांना कविता चांगली गाता येते. कोणताही कार्यक्रम असला आणि पाटील सर इथं आले, एकदा का त्यांच्या हातामध्ये माईक पडला की बस, पाटील सर म्हटलं की नाम ही काफी आहे, पुढे बोलायचं काही कारणच नाही. मित्रांनो, सध्याचा काळ कौशल्याचा आहे. जे आपल्यामध्ये आहे त्यामध्ये कौशल्य निर्माण करा. नुसतं तुम्ही इंजिनियर झालात, तुम्ही डॉक्टर झालात, तुम्ही वकील झालात, तर त्या पेशासाठी लागणारं कौशल्य आणि त्या पेशासाठी लागणारा गुणधर्म जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून जे आपल्याकडे कौशल्य आहे, जे आपल्याला जमतंय तेच या ठिकाणी केलं पाहिजे. एखादं हॉटेल असेल, एखाद्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा, त्याला काम जास्त असतं पण पगार कमी असतो, कारण का त्याच्याकडे कौशल्य कुठलंच नसतं. थोडंसं पुढे गेलं की आतमध्ये आचार्य असतो, त्या आचार्याकडे कौशल्य भरपूर असतं आणि त्याला काम कमी असतं आणि पगार त्या वेटरपेक्षा जास्त असतो. त्याच्या पुढे जाऊन अलीकडच्या काळामध्ये जे वेगवेगळ्या राज्याच्या बाउंड्रीवरती जे हॉटेल आहेत त्या ठिकाणी एक बाहेर व्यक्ती बसवला जातो की ज्याला 2-4 भाषा येतात. त्याच्याकडे त्या आचार्यापेक्षा सुद्धा चांगलं कौशल्य असतं, पगार आचार्यापेक्षा जास्त मिळतो आणि काम मात्र काहीच नाही, फक्त संभाषण करायचं. म्हणजे ज्याला कौशल्य चांगलं ज्याच्याकडे आहे तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो. आणि हे सगळं करत असताना आपण इतरांना दोष देत असतो, परंतु आपल्या विजयाचे धनी सुद्धा आपणच असतो आणि आपल्या पराभवाचे धनी सुद्धा आपणच असतो. एक अधिकारी असतात, दररोज ऑफिसमध्ये जातात आणि ऑफिसमध्ये दुपारपर्यंत काम करतात. दुपारपर्यंत काम केलं की आपल्या सहकार्याबरोबर जेवायला बसतात. डब्बा उघडतात. डब्बा उघडल्याबरोबर डब्यामध्ये खिचडी असते. खिचडी दिसली की म्हणतात हात तेरी की, खिचडी खायची.
सगळे ऐकून घेतात, निमूटपणे जेवण करतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावरती येतात, दुपारच्या वेळी पुन्हा जेवायला बसतात, पुन्हा डबा उघडतात, पुन्हा खिचडी, हात तरी की पुन्हा तीच खिचडी समोर. दुसराही दिवस निघून जातो. तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या कार्यालयामध्ये येतात, पुन्हा डबा उघडतात, पुन्हा ते शब्द, हात तरी की खिचडीचा कंटाळा आला. आता मात्र तिसरा दिवस होता आणि मग त्यांचा सहकारी त्यांना म्हणाला, काय हो म्हणला, हे नेहमी नेहमी तुम्ही खिचडी खिचडी करताय, घरी जा आणि आपल्या बायकोला सांगा की मला डब्यामध्ये खिचडी देत जाऊ नको. त्यावेळी त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, माझं आणखीन लग्नच झालं नाही, हे सगळं मीच करतोय. म्हणजे जे आपण काम करतोय त्या कामाचे विजयाचे धनी आपणच असतो आणि पराभवाचे धनी सुद्धा आपणच असतो, कारण ते आपल्याला बनवता येत नाही. देहाच्या दिशेनं वाटचाल करत असताना अनेक अडचणी येतात आणि अडचणी आल्याबरोबर आपल्याला मागच्या वाटा दिसतात. मागच्या वाटा म्हणजे काय? एखादा विषय ज्यावेळी अवघड वाटायला लागतो त्यावेळी आपण म्हणतो, जाऊ द्या, शिकायची काही गरज नाही, माझ्या वडिलांचं दुकान आहे. दुसरी काही अडचण आली एखाद्याला की तो म्हणतो, मला शिकायची गरज नाही, माझ्या वडिलांकडे भरपूर जमीन आहे. तिसरा म्हणतो, मला शिकायची गरज नाही, माझ्या वडिलांना नोकरी आहे. असं म्हणून चालत नाही. मागं फिरणाऱ्या वाटा पहिल्यांदा आपण बंद केल्या पाहिजे. तानाजी ज्यावेळी कोंढाणा घ्यायला गेला त्यावेळी कोंढाण्यावरती कसा गेला आपल्याला माहिती आहे. यशवंतीनं त्यांना कोंढाण्यावरती पोहोचवलं होतं. निवडक सैन्य कोंढाण्यावरती पोहोचलं आणि लढाईला सुरुवात झाली. लढता लढता तानाजी ज्यावेळी धारातीर्थी पडला त्यावेळी सगळं सैन्य सैरावैरा धावायला लागलं, इकडं तिकडं पळायला लागलं. त्याच वेळी सूर्याजीनं काय केलं, ज्या दोरानं सैन्य गडावरती गेलं होतं तो दोर पहिल्यांदा कापला. माघारी फिरायच्या वाटा बंद केल्या, दोर पहिल्यांदा कापले आणि दोर कापल्यानंतर सूर्याजी सैन्याला म्हणाला, आता लढा किंवा मरा, दोनच पर्याय तुमच्या पुढे आहेत. सैन्यानं क्षणभर विचार केला आणि ठरवलं, आता मरायचं नाही, आता लढायचं. आणि सैन्यानं लढायला सुरुवात केली आणि कोंढाणा किल्ला सूर्याजीनं आणि त्यांच्या सैनिकांनी ताब्यामध्ये घेतला. म्हणून आपण सुद्धा आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना मागं फिरणाऱ्या वाटा बंद केल्या पाहिजे. परवाच आपल्या शाळेमध्ये प्रीती 25चा सत्कार झाला की जी CA झाली. ज्यावेळी ती इयत्ता 8वी मध्ये होती त्यावेळी 8वी मध्ये असताना तिच्या वडिलांचं निधन झालं आणि तिच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु जिद्दीनं ती पुढे शिकत राहिली. आता माझी आई कष्टच करते, मला वडीलच नाही, मी कसं शिकू, मी काय करणार, याचा कसलाही तिने विचार केला नाही. मागं फिरणाऱ्या वाटा तिच्यासाठी बंद होत्या आणि म्हणून ती खऱ्या अर्थानं त्या CA पदापर्यंत जाऊन पोहोचली. अशा प्रकारच्या आदर्श गोष्टी नेहमी आपल्या डोळ्यासमोर असल्या पाहिजे. पुढे जात असताना मागे ओढणारेही भरपूर असतात, त्यांच्याकडे कधीही लक्ष देऊ नका. कधी कधी अज्ञान सुद्धा आपल्या कामाला येतं. एक सुळका होता. सुळका म्हणजे डोंगराचा असा खडा भाग असतो, निमुळत असणारा भाग. एक 20 वर्षाचा मुलगा त्या सुळक्यावरून खाली उतरला की ज्या सुळक्यावरून कोणीच आजपर्यंत खाली उतरलं नव्हतं. आणि उतरल्यानंतर त्याला विचारलं, अरे तू कसं काय उतरला, आजपर्यंत या सुळक्यावरून कुणीच खाली आलं नाही, तू कसं काय आला. त्यावेळी त्यानं उत्तर दिलं, यावरून खाली उतरता येत नाही हेच मला माहित नव्हतं, म्हणून मी येऊ शकलो. कधी कधी अज्ञान सुद्धा कामाला येतं. जैवशास्त्राचा सिद्धांत आहे, फुलपाखराला कधीही उडता येत नाही. जैवशास्त्र सांगतं फुलपाखराची रचनाच अशा प्रकारची असते, ते कधीच उडू शकत नाही. मग का बरं उडतं? त्याला जैवशास्त्राचा सिद्धांतच माहित नाही की आपल्याला उडता येत नाही. खरं म्हणजे आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ असतो. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव मांडणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं हे मात्र निश्चित आपल्या हातामध्ये असतं. ही गोष्ट आपण कदापिही विसरू नये. मी बराच वेळ झाला बोलतोय आणि तुम्ही बराच वेळ झाला
ऐकताय, मलाही असंच बोलायला बरं वाटतं आणि तुम्हाला ऐकायला असंच बरं वाटतं, परंतु कुठंतरी काळाचं आणि वेळेचं भान आपल्याकडे असलं पाहिजे. जाता जाता फक्त एक प्रसंग तुमच्या समोर ठेवतो आणि मी थांबतो. तेरखेड्यासारख्या ग्रामीण भागातला एक मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला. एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यानं प्रवेश घेतला. आता जवळपास 1 वर्ष पूर्ण झालं होतं. त्या कॉलेजच्या जवळच असणाऱ्या एका वसतिगृहामध्ये तो राहत होता. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. साधारणतः 6-7 वाजलेल्या होत्या. जवळच तिथं एक गार्डन आणि हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये दररोज सवयीप्रमाणे अनेक मुलं आणि मुली चहा घ्यायला येत होत्या. त्याच हॉटेलमध्ये अनेक मुलं आणि मुली त्या दिवशी चहा घेत होते. आणि या तेरखेड्यासारख्या ग्रामीण भागातला एका शेतकऱ्याचा मुलगा तिथं चहा घेत होता. त्याच्या समोर त्याची मैत्रीण बसलेली होती. बसल्या बसल्या त्या मैत्रीणनं त्याला प्रश्न विचारला की मी तुला एक प्रश्न विचारणार आहे, विचारू का? तसा तो ग्रामीण भागातून गेलेला मुलगा म्हणाला, विचार. त्या मुलीनं प्रश्न विचारला, जरा माझ्याकडं बघ, माझ्या डोळ्यामध्ये तुला काय दिसतंय? त्या मुलानं आपली नजर खाली केली आणि शांत बसला, काहीच बोलला नाही. पुन्हा म्हणाले, अरे मी काय म्हणते तुला, गेल्या वर्षभरापासून आपण या कॉलेजमध्ये शिकतोय, माझ्या डोळ्यामध्ये तुला काय दिसतंय सांग. तसा मुलानं आता चहाचा कप सुद्धा आता खाली ठेवला. आता मात्र हा मुलगा शांत आहे हे पाहिल्यानंतर त्या मुलीला त्याचा खूपच राग आला. तिसऱ्या वेळी ती मुलगी पुन्हा म्हणते, अरे मी तुला काय म्हणते, माझ्या डोळ्यामध्ये काय दिसतंय हे सांग. तसा मुलालाही तितकाच राग आला. तटकन मुलगा जागेवर उठून उभा राहिला. जसा मुलगा उभा राहिला तशी मुलगीही तशीच तटकन उभी राहिली आणि तो म्हणायला लागला, मला दिसतंय, मला दिसतंय म्हटल्याबरोबर मुलीलाही आनंद झाला. आता काय दिसतंय मला सांगणार. मुलीलाही तितकीच उत्सुकता होती आणि मुलगा म्हणाला, दिसतंय दिसतंय तुझ्या डोळ्यामध्ये, मला दिसतंय. काय दिसतंय, काय दिसतंय सांग. तुझ्या एका डोळ्यामध्ये माझ्या शेतामध्ये राबणाऱ्या माझ्या बापाचे अनवाणी पाय दिसताय. दुसऱ्या डोळ्यामध्ये मला माझ्या आईचे दिवसभर काबाड कष्ट करून राबणारे मला हात दिसतायत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठेही जा, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आईचे हात आणि बापाचे राबलेले पाय, अनवाणी पाय दिसतील ना, तोपर्यंत तुमच्यासाठी कोणतीही जगातली अशक्य गोष्ट शक्य आहे. कारण आई आणि बाप यांना कधीच विसरू नका. या आई आणि बापाबरोबर आपल्या मातीलाही कधी विसरू नका. कारण शेतकऱ्याची मुलं आहोत. जसं आपण आईला माता म्हणतो तसं भूमीला सुद्धा आपण माता म्हणतो, म्हणून मातीलाही कधी विसरू नका. तुम्ही शाळा सोडून जाणार आहात, परंतु ही नाती या ठिकाणी शेवटपर्यंत जपा. आपल्या सावलीपासून आपणच शिकावं. आपल्या सावलीपासून आपणच शिकावं. कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. आपल्या सावलीपासून आपणच शिकावं. कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत. म्हणूनच गुरु शिष्यांचं ही नातं सुंदर रूप असंच कायमस्वरूपी जपावं, असंच कायमस्वरूपी जपावं. 21 फेब्रुवारी 2025 रोजी तुमची परीक्षा चालू होती. त्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. परीक्षेला येताना देवाला साकडं घालून येण्यापेक्षा चांगला अभ्यास करून परीक्षेला सामोरं जा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खूप मोठे व्हा आणि आम्हाला तुमच्याकडे पाहून भाग्यवान म्हणायची संधी तुम्ही या ठिकाणी आम्हाला द्यावी. आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करा. कारण आजपर्यंत तुम्हाला आईवडिलांमुळे ओळखतात, अमक्याचा मुलगा तमक्याची मुलगी म्हणून ओळखतात, पण पुढच्या काळामध्ये तुमच्यामुळं तुमच्या आईवडिलांची ओळख व्हावी. तो कलेक्टरचा बाप म्हणावं, ती कलेक्टरची आई म्हणावं, एवढं तुम्ही या ठिकाणी तुमच्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करा. याबरोबर तुमची शरीर प्रकृती चांगली सांभाळा. आयुष्यात सर्व काही मिळवता येतं,
सर्व काही होता येतं, सर्व जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. परंतु त्याबरोबर त्रिपाठी सर, एक चांगला माणूस म्हणून जगायला शिका, एक चांगला माणूस म्हणून जगा. एवढे या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी या ठिकाणी एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.